न्यायालयाच्या निर्देशांतर बंद मागे घेत मूक मोर्चा काढून गंगाखेड महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला। मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। गंगाखेडच्या भगवती चौकातून सकाळी 11 वाजता मूक मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उद्धव सातपुते, ज्येष्ठ नेते बालासाहेब निरस, सुशांत चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विष्णू मुरकुटे, मनोज काकाणी, शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब राखे, महिला आघाडी संघटक सखुबाई लटपटे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सीमाताई घनवटे, मंगल बोडखे, सुरेखा उदावंत यांचेसह भाकपचे ओंकार पवार, माजी सरपंच नारायण घनवटे, सिद्धोधन भालेराव, नितीन चौधरी, मुस्तफा मामा, राजू सावंत, प्रमोद मस्के, गोपीनाथ भोसले, अमानुल्ला काका, चंद्रशेखर साळवे, जितेश गोरे, बालासाहेब पारवे, गंगाधर पवार, राणीसावरगाव काँग्रेस अध्यक्ष शेख मुईन, विनायक राठोड, नागेश डमरे, गौतम रोहिणकर, भाऊसाहेब मुंडे, संजय सोनटक्के, जगन्नाथ मुंडे, वामन ढोबळे, महारुद्र सावंत, सुभाष शिंदे, शेख अज्जू, आदित्य देशपांडे, संजयलाल अनावडे, नरहरी भोसले, तुकाराम चव्हाण, संतोष टोले, सखाराम इरकर, अदनान खान, जालिंदर बाबर, शिवाजी शिंदे, अण्णा शिंदे, साईराज शितोळे, सागर शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती।